गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर BCom मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर अकाउंटन्सी हा विषय अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ब्रँच अकाउंटिंग ही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. या लेक्चर सिरीजमध्ये ब्रँच अकाउंटिंगचा इंट्रोडक्टरी लेक्चर आपला झालेला आहे. त्याच्यामध्ये ब्रँचचं मीनिंग, हेड ऑफिस म्हणजे काय, ब्रँच अकाउंटिंग म्हणजे काय हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. ब्रँच अकाउंटिंग बनविण्याचे ऑब्जेक्टिव्स काय, त्याची नीड्स काय, त्याचे इम्पॉर्टन्स काय याची देखील आपण माहिती घेतलेली आहे. तसेच ब्रँच अकाउंटिंगमध्ये ब्रँचच्या वेगवेगळे टाइप्स कसे आहेत ते आपण बघितलेले आहे आणि ब्रँच अकाउंटिंग मेथडनुसार कसे प्रॉब्लेम सोडवले जातात ते प्रॉब्लेमची माहितीसुद्धा आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतलेली आहे. आणि आजपासून आपण पहिली मेथड सुरू करत आहोत, डेटर्स मेथड. डेटर्स मेथडवर आपल्याला भरपूर वेळेस प्रॉब्लेम विचारले जातात, परीक्षेमध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन येत असतात. तर डेटर्स मेथडचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला घेणारच आहोत. त्याच्या अगोदर डेटर्स मेथड म्हणजे काय आणि डेटर्स मेथडनुसार प्रॉब्लेम कसा सोडवायचा याची पूर्ण माहिती आजच्या लेक्चरला आपण घेणार. आजचा लेक्चर जर आपण व्यवस्थितपणे बघितला तर आपल्याला पूर्णपणे चांगल्या प्रकारे समजणार आहे की आपण ब्रँच अकाउंटिंगमध्ये डेटर्स मेथडनुसार प्रॉब्लेम कसा सोडवायचा. आणि एकदा तुम्हाला टेक्निक समजली की तुम्ही या टॉपिकमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतात. म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की ब्रँच अकाउंटिंग डेटर्स मेथडनुसार आपण कसं सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर ब्रँच अकाउंटिंग डेटर्स मेथडनुसार आपण आज शिकत आहोत. डेटर्स मेथड म्हणजे काय आणि कधी वापरली जाते? तर डेटर्स मेथड ही एक सिंथेटिक मेथड आहे आणि डेटर्स मेथड इज यूज व्हेन द साइज ऑफ द ब्रँच इज स्मॉल. छोट्या ब्रँच ज्या असतात त्या छोट्या ब्रँचमध्ये ही मेथड वापरली जाते. आणि द ब्रँच हुज टर्नओव्हर इज लो, ज्या ब्रँचचा टर्नओव्हर सेल्स कमी असतो, स्मॉल असतो, अशा स्मॉल टर्नओव्हर असणाऱ्या सर्व ब्रँचमध्ये डेटर्स मेथड वापरली जाते. मग डेटर्स मेथड कुठे वापरतात? ज्या ब्रँच छोट्या आहेत, ज्यांचं टर्नओव्हर कमी आहे, सेल्स कमी आहे, ज्यांचा आकारमान छोटा आहे, ज्यांच्यामध्ये फायनान्शियल रेकॉर्ड्स कमी प्रमाणात होतात, अशा ब्रँचमध्ये कोणती मेथड वापरली जाते? डेटर्स मेथड. मग डेटर्स मेथडनुसार आपल्याला काही अकाउंट्स प्रिपेअर करावे लागतात, बनवावे लागतात. ते अकाउंट्स कोणते? तर डेटर्स मेथडनुसार एक कंपल्सरी अकाउंट आपल्याला बनवायचा असतो, तो आहे ब्रँच अकाउंट. फक्त ब्रँच अकाउंट एकमेव अकाउंट आहे जे आपल्याला कंपल्सरी बनवायचं आहे. आणि हे बाकीचे जे दोन अकाउंट आहे ते जर त्यांची इन्फॉर्मेशन मिसिंग असेल प्रॉब्लेममध्ये तर ती फाइंड आउट करण्यासाठी हे अकाउंट्स बनवतात. कोणते? डेटर्स अकाउंट, पेटी कॅश अकाउंट, काही वेळेस गुड्स एंड टू ब्रँच अकाउंट पण असतं. तर हे अकाउंट्स इन्फॉर्मेशन मिसिंग असेल तरच बनवले जातात, अदरवाईज बनवले जात नाही. कंपल्सरी फक्त एकच अकाउंट आहे, ब्रँच अकाउंट, जो आपल्याला बनवावा लागतो. आता प्रत्येक अकाउंट का बनवतात हे आपण शिकून घेऊ. त्याच्यानंतर ब्रँच अकाउंटचा फॉर्मॅट पण आपण शिकणार आहोत आणि लोडिंग पण आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रँच अकाउंट फक्त आणि फक्त त्या ब्रँचचा नेट प्रॉफिट आणि नेट लॉस फाइंड आउट करण्यासाठी बनवलं जातं. ब्रँच अकाउंट इज प्रिपेअर टू फाइंड आउट नेट प्रॉफिट अँड नेट लॉस ऑफ दॅट पर्टिक्युलर ब्रँच. त्या ब्रँचचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शोधायचा असेल तर आपण ब्रँच अकाउंट बनवतो. ब्रँच डेटर्स आणि ब्रँच पेटी कॅश अकाउंट कधी बनवतात? तर ब्रँच डेटर्स आणि पेटी कॅश अकाउंट कधी बनवायचे लक्षात घ्या. तर प्रॉब्लेममध्ये ज्या काही असेटचे ओपनिंग बॅलन्सेस दिले जातात, मग ज्या असेटचे ओपनिंग बॅलन्स दिले त्यांचे क्लोजिंग बॅलन्स सुद्धा प्रॉब्लेममध्ये दिले पाहिजे. उदाहरणार्थ स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स असेल तर स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स पण पाहिजे. डेटरचा ओपनिंग बॅलन्स दिलेला असेल तर त्याचा क्लोजिंग बॅलन्स पण पाहिजे. पेटी कॅश त्याचा ओपनिंग असेल तर त्याचा क्लोजिंग पण पाहिजे. परंतु काही वेळेस प्रॉब्लेममध्ये फक्त डेटर्स आणि पेटी कॅश यांचे ओपनिंग बॅलन्स दिले जातात, क्लोजिंग बॅलन्स दिले जात नाही. मग समजा डेटरचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नसेल प्रॉब्लेममध्ये तर तो शोधण्यासाठी डेटर्स अकाउंट बनवावं लागेल. म्हणजे डेटर्स अकाउंट इज प्रिपेअर टू फाइंड आउट क्लोजिंग डेटर्स, द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग डेटर्स, ती शोधण्यासाठी आपल्याला डेटर्स अकाउंट बनवावं लागेल. उदाहरणार्थ समजा सर क्लोजिंग बॅलन्स पण दिलेला असेल तर मग डेटर्स अकाउंट नाही बनवायचा का? बनवावं लागेल. समजा क्लोजिंग बॅलन्स नाही दिला तर डेटरचं क्रेडिट सेल किंवा कलेक्शन काहीतरी मिसिंग असेल, मग ते क्रेडिट सेल किंवा कलेक्शन फ्रॉम डेटर्स हे फाइंड आउट करण्यासाठी आपण डेटर्स अकाउंट बनवणार. म्हणजे डेटर्स अकाउंट कधी बनवतात? जेव्हा 3 इन्फॉर्मेशन मिसिंग असतात, 3 पैकी कोणतीही एक इन्फॉर्मेशन. क्लोजिंग बॅलन्स डेटरचा प्रॉब्लेममध्ये नसेल, डेटर्स अकाउंट बनवा. क्रेडिट सेल नसेल, डेटर्स अकाउंट बनवा. कलेक्शन फ्रॉम डेटर्स नसेल, डेटर्स अकाउंट बनवा आणि ते फाइंड आउट करा.
त्याच्यानंतर पेटी कॅशच्या 2 इन्फॉर्मेशन लक्षात घ्या, 2 पैकी एक जरी मिसिंग असेल तर पेटी कॅश अकाउंट बनवावं लागेल. पहिलं पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स. पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स जसा आहे तसा क्लोजिंग बॅलन्स पण पाहिजे. आणि जर पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स प्रॉब्लेममध्ये दिलेला नसेल तर तो फाइंड आउट करण्यासाठी पेटी कॅश अकाउंट बनवावा लागेल. दी पेटी कॅश अकाउंट इज प्रिपेअर टू फाइंड आउट क्लोजिंग बॅलन्स ऑफ पेटी कॅश. आणि समजा पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला असेल तर मग क्लोजिंग बॅलन्स जर दिलेला असेल तर पेटी एक्सपेन्सेसची अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी बनवा. म्हणजे क्लोजिंग बॅलन्स किंवा ॲक्च्युअल पेटी एक्सपेन्सेसची अमाऊंट या 2 पैकी जी इन्फॉर्मेशन नसेल ते शोधण्यासाठी पेटी कॅश अकाउंट तुम्हाला बनवावा लागेल. क्लोजिंग बॅलन्स नाही दिला, क्लोजिंग बॅलन्स शोधण्यासाठी पेटी कॅश बनवा. क्लोजिंग बॅलन्स दिला पण ॲक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस नाही दिले, मग पेटी एक्सपेन्सेस जेवढे आहे ॲक्च्युअल ते शोधण्यासाठी पेटी कॅश अकाउंट बनवा. तर या पद्धतीने आपण हे अकाउंट बनवणार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अकाउंट आहे ब्रँच अकाउंट. ब्रँच अकाउंटचा फॉर्मॅट मी तुम्हाला इथं आज आपण एक्सप्लेन करणार आहोत. एकदा तुम्हाला ब्रँच अकाउंट समजलं तर निम्म्या 80-90% प्रॉब्लेम संपला, कारण सगळा प्रॉब्लेम इथंच कंप्लीट होतोय. मग ब्रँच अकाउंट व्यवस्थित समजून घ्या कसा सोडवायचा. तर पहिले लक्षात घ्या, ब्रँच अकाउंट आहे ज्याला डेबिट आणि क्रेडिट साईड असेल आणि 4च कॉलम असतील, पर्टिक्युलर्स अमाऊंट. इथं आपण फॉर्मॅट बघत आहोत म्हणून मी अमाऊंट कॉलममध्ये काहीच लिहित नाही, छोटे छोटे बनवले. सोल्युशनमध्ये आपण अमाऊंटचे मोठे कॉलम बनवूया. आता मी आत्ताच सांगितलं होतं असेटचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स प्रॉब्लेममध्ये देतात. 3-4 असेट लक्षात घ्या. एक स्टॉक नावाची असेट असते, एक डेटर्स नावाची असेट असते, एक पेटी कॅश नावाची असते आणि अजून एक फिक्स असेट असते किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस वगैरे असतात. हे 3-4 लक्षात घ्या. यांचे ओपनिंग बॅलन्सेस प्रॉब्लेममध्ये दिले जातात आणि यांचे क्लोजिंग बॅलन्ससुद्धा दिले जातात. तर काय करायचं, सगळ्यात पहिली टेक्निक, असेटचे जे असेटचे ओपनिंग बॅलन्स प्रॉब्लेममध्ये आलेले असतील ते ओपनिंग बॅलन्स ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. डेबिट म्हणजे ओपनिंग बॅलन्स फक्त आणि फक्त डेबिटला रेकॉर्ड करतात, हे लक्षात घ्या. ओपनिंग बॅलन्स मी उदाहरण म्हणून इथं 4 घेतले बघा, स्टॉक, डेटर्स, पेटी कॅश आणि फिक्स असेट. मग जे 4 ओपनिंग बॅलन्स तुम्ही डेबिटला लिहिले तेच 4 क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड करा. मग ओपनिंग बॅलन्स डेबिटला रेकॉर्ड करतात आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला रेकॉर्ड करतात. फक्त फरक एवढा आहे, क्लोजिंग बॅलन्स शेवटी रेकॉर्ड करायचे, सुरुवातीला नाही. मग बघा इथं जर मी 3 ओपनिंग बॅलन्स लिहिले तर ते 3चे 3 क्लोजिंग बॅलन्स माझ्या इकडे पण आले पाहिजे. जे ओपनिंग बॅलन्स 4 मी इकडे लिहिले ते 4ही पण क्लोजिंग बॅलन्स माझे इकडे आले पाहिजे. म्हणजे सेम टू सेम ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड झाले पाहिजे. इकडे जर 3-4 ओपनिंग बॅलन्स असतील तर इकडे सुद्धा 3-4 क्लोजिंग बॅलन्स आलेच पाहिजे. मग पहिला नियम, ज्या असेटचे ओपनिंग बॅलन्सेस प्रॉब्लेममध्ये दिले त्यांचे ओपनिंग बॅलन्स ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा आणि त्यांचे क्लोजिंग बॅलन्स ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. संपलं. आता जसे ॲसेटचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स असतात तसे लायबिलिटीचे सुद्धा असतात. प्रॉब्लेममध्ये शक्यतो येत नाही, पण चुकून जर आले तर लक्षात घ्या, लायबिलिटीचे ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स सुद्धा रेकॉर्ड इथंच करायचे. कुठे? ॲसेटचे ओपनिंग डेबिटला रेकॉर्ड करतात, लायबिलिटीचे ओपनिंग क्रेडिटला रेकॉर्ड करायचे. आणि लायबिलिटीचे ओपनिंग जर क्रेडिटला रेकॉर्ड झाले तर क्लोजिंग रेकॉर्ड होणार डेबिटला खाली. या पद्धतीने म्हणजे लायबिलिटी जर दिल्या तर लायबिलिटीचे ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला आणि क्लोजिंग बॅलन्स डेबिटला. शक्यतो ॲसेटच दिले जातात. मग ॲसेटचं काय करायचं, ॲसेटचे ओपनिंग बॅलन्स ब्रँच अकाउंटच्या डेबिटला आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला. हा झाला पहिला ट्रान्झॅक्शन. दुसरा ट्रान्झॅक्शन कोणता रेकॉर्ड करायचा ब्रँच अकाउंटला, तर गुड्सचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करा. गुड्सचे ट्रान्झॅक्शन 2 प्रकारे आहे. आपल्या ब्रँचकडे हेड ऑफिसकडून माल येणार किंवा दुसऱ्या ब्रँचकडून माल येणार. मग जेव्हा जेव्हा हेड ऑफिस आपल्या ब्रँचला माल पाठवणार किंवा दुसरी ब्रँच आपल्या ब्रँचला माल पाठवणार तेव्हा कुठे रेकॉर्ड करायचं, तर लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा ब्रँचकडे माल येणार, जेव्हा जेव्हा ब्रँचकडे वस्तू येणार, गुड्स येणार, तेव्हा नेहमी डेबिटला रेकॉर्ड करा. माल आला तर डेबिटला रेकॉर्ड करा. आणि आपल्या ब्रँचने माल रिटर्न केला हेड ऑफिसला, आपल्या ब्रँचने दुसऱ्या ब्रँचला माल परत पाठवला खराब असेल तर रिटर्न केल्यावर ब्रँचकडून माल जाणार आहे. मग ब्रँचकडे माल आला तर डेबिटला आणि ब्रँचकडून माल गेला तर क्रेडिटला रेकॉर्ड करायचा. आणि शब्द फक्त एकच वापरायचा, गुड्स सेंड टू ब्रँच, गुड्स सेंड टू ब्रँच. मग माल आला तर गुड्स सेंड टू ब्रँच डेबिटला लिहा आणि आपल्या ब्रँचकडून माल जात असेल, कमी होत असेल तर गुड्स सेंड टू ब्रँच क्रेडिटला लिहा, कंसामध्ये रिटर्न. मग गुड्स सेंड टू ब्रँचचे ट्रान्झॅक्शन ब्रँच अकाउंटला लिहायचे. हेड ऑफिसकडून माल आला तर डेबिटला, आपण हेड ऑफिसला माल परत केला, क्रेडिटला रेकॉर्ड करा. या पद्धतीने गुड्स सेंड टू ब्रँचचे रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर तिसरा ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस. तिसरा ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला पहिले ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स शिकवले, दुसऱ्यानंतर गुड्सचे ट्रान्झॅक्शन आणि तिसरा ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस. हेड ऑफिस ब्रँचला काही पैसे पाठवते खर्च करण्यासाठी.
मग रेग्युलर खर्च ब्रँच काय करते, त्याच्यातून त्यांचा रेग्युलर खर्च करत असते. असे रेग्युलर खर्च फक्त आणि फक्त ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहा, टू कॅश ऑब्लिक ब्रँच, टू कॅश ऑब्लिक बँक नावाने. मग ते रेग्युलर खर्च कोणकोणते, सॅलरी असेल, रेंट असेल, ॲडव्हर्टायझिंग असेल, वेजेस असेल, इन्शुरन्स असेल, कोणताही रेग्युलर खर्च हे फक्त ब्रँच अकाउंटच्या डेबिटला टू कॅश आणि बँक याच्या अंडरमध्ये हे नाव लिहून तुम्ही ते सगळे खर्च लिहा आणि एकदाच रेकॉर्ड करा. या व्यतिरिक्त 3 खर्च असे आहे जे फक्त आणि फक्त डेटर्स अकाउंटला लिहितात आणि डेटर्स अकाउंट नसेल तर तुम्ही इकडं लिहू नका. तर डेटर्स अकाउंटलाच लिहिले जातात, ते इथं ब्रँच अकाउंटला लिहिले जात नाही. ते खर्च कोणते, तर ते खर्च आहे, एक आहे डिस्काउंट अलाउड, एक आहे अलाउन्सेस टू कस्टमर आणि एक आहे बॅड डेट्स रिटर्न ऑफ. मग हे फक्त डेटर्स अकाउंटलाच लिहायचे क्रेडिटला. मग कोणकोणते, अलाउन्सेस टू कस्टमर, बॅड डेट्स आणि डिस्काउंट अलाउड. 3 खर्च नोट डाऊन करून ठेवा. प्रॉब्लेममध्ये काही वेळेस हे तिन्ही पण खर्च दिले जातील, काही वेळेस 2 दिले जातील, काही वेळेस 1 दिला जाईल. हे 3 खर्च फक्त आणि फक्त डेटर्स अकाउंटला लिहायचे, ब्रँच अकाउंटला लिहू नका. कोणते 3 खर्च, डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस टू कस्टमर आणि बॅड डेट्स फक्त डेटर्स अकाउंटला लिहा. आणि या 3 खर्चाव्यतिरिक्त जितके पण खर्च असतील ते फक्त ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहा. त्याच्यानंतर हे झाले खर्च. लोडिंगचे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. आता अजून एक ट्रान्झॅक्शन असतो, सेलचा ट्रान्झॅक्शन असतो. आणि सेल 2 प्रकारचे असतात, कॅश सेल आणि क्रेडिट सेल. काय करायचे, बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. तर लक्षात घ्या, सेलमुळे, विकल्यामुळे माल काय होणार आहे, कमी होणार आहे. तर सिंपल लॉजिक लक्षात ठेवा, माल जर आला तर डेबिटला, माल जर गेला तर क्रेडिटला. माल आल्यामुळे स्टॉक वाढणार डेबिटला, माल गेल्यामुळे स्टॉक कमी होणार क्रेडिटला. आता फक्त सेल्स लक्षात ठेवा, सेल्समुळे काय होतो, माल वाढतो का कमी होतो. सेल्स केल्यामुळे आपल्याकडील वस्तू आपण विकणार म्हणजे ते कमी होणार, म्हणजे आपला स्टॉक काय होणार, कमी होणार. ज्या वेळेस सेल्स होणार त्यावेळेस आपला स्टॉकचा बॅलन्स कमी होणार. म्हणून नेहमी ब्रँच अकाउंटचे क्रेडिटला रेकॉर्ड करा. कुठे रेकॉर्ड करा, क्रेडिटला. आणि सेल्स केल्यानंतर जी कॅश तुम्हाला मिळणार ती कॅश आपल्याला हेड ऑफिसला पाठवावी लागेल, म्हणून आपण क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक नावाने रेकॉर्ड करणार. आता कॅश सेल तर आम्हाला लक्षात येतं, कॅश म्हणजे रोखीवर विकला, रोखीवर विकला तर कॅश येणार. मग इकडं क्रेडिटला लिहा बाय कॅश सेल. काय लिहा, कॅश सेल. पण क्रेडिटवर विकला तर, उधारीवर विकला तर, उधारीवर जर विकलेला असेल माल तर क्रेडिट सेल इकडं लिहायचा नाही, इथं फक्त कॅश सेल लिहायचा. क्रेडिट सेल जर असेल तर क्रेडिट सेल आपण फक्त आणि फक्त डेटर्स अकाउंटला लिहिणार, डेबिटला. मग क्रेडिट सेल आपण डेबिटला लिहिणार आणि कॅश सेल असेल तर ब्रँच अकाउंटला लिहिणार. म्हणजे ब्रँच अकाउंटला फक्त कोणता सेल लिहायचा, कॅश सेल लिहायचा. आणि क्रेडिट सेल असेल तर डेटर्स अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचा आहे. लक्षात घ्या, दोन्ही सेल आपण शिकलो. कॅश सेल असेल तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा बाय कॅश सेल, आणि क्रेडिट सेल असेल तर ब्रँच डेटर्स अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा टू क्रेडिट सेल. आता या व्यतिरिक्त आपण ज्या कस्टमरला माल उधारीवर विकतो, उधारीवर कस्टमरला विकलं ते त्याला आपण म्हणतो डेटर्स. म्हणजे डेटर्स इज अ पर्सन टू हुम दी गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. आपण काय करतो, त्याला गुड्स विकतो क्रेडिटवर आणि त्याच्याकडून आपण काही उधारीवर पैसे नंतर जे काही येणे असतील ते आपण नंतर त्याच्याकडून वसूल करतो, याला म्हणतो आपण डेटर्स. मग डेटर्सकडून आपल्याला कधी काही पैसे मिळतात, मुदत संपल्यानंतर आपण त्याच्याकडून उधारीचे पैसे जमा करणार, याला म्हणतात कलेक्शन फ्रॉम डेटर्स किंवा कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या कस्टमरकडून उधारीचे पैसे परत मिळतील, कलेक्शन त्याला आपण म्हणूया. कलेक्शन फ्रॉम डेटर्स, कॅश फ्रॉम डेटर्स. हे कलेक्शन फ्रॉम डेटर्स किंवा कॅश फ्रॉम डेटर्स नेहमी ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. कुठे लिहायचं आहे, ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला, कारण ती कॅश आपल्याला हेड ऑफिसला पाठवावी लागेल. मग ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहा कलेक्शन फ्रॉम डेटर्स, आणि कलेक्शन फ्रॉम डेटर्स अजून एकदा रेकॉर्ड करा डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला पण दाखवायचं आहे कलेक्शन फ्रॉम डेटर्स. डेटर्सकडून पैसे मिळाले म्हणून डेटर्स कमी होतील आपले. तर डेटर्स आपल्याला 2 वेळेस कलेक्शनची अमाऊंट लिहायची. डेटर्स अकाउंटच्या पण क्रेडिटलाच रेकॉर्ड करायचं आणि ब्रँच अकाउंटच्या सुद्धा क्रेडिटलाच रेकॉर्ड करणार आपण. मग या पद्धतीने तुम्ही सोडवा कलेक्शनची ट्रान्झॅक्शन. मग कॅश सेल क्रेडिटला, क्रेडिट सेल असेल तर डेटर्स अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर डेटर्स कस्टमरकडून पैसे मिळाले, फक्त ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा आणि डेटर्स अकाउंटच्या सुद्धा क्रेडिटला रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर गुड्स रिटर्नचे ट्रान्झॅक्शन तर मी शिकवले. आता लोडिंग.
लोडिंग काय आहे, इथं काही कंसामध्ये लोडिंग दिसते आपल्याला, बाकी सगळं ब्रँच अकाउंट क्लिअर झाला. आता फक्त लोडिंगचे ट्रान्झॅक्शन विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करतात. आणि लोडिंग कॅल्क्युलेट करायची असेल तर फक्त ब्रँच अकाउंटची मदत घेऊन आपण लोडिंग कॅल्क्युलेट करू शकतो. लोडिंग काय आहे, तर काही वेळेस हेड ऑफिस ब्रँचला माल पाठवते आणि ते पाठवत असताना त्याच्यामध्ये प्रॉफिटसुद्धा इन्क्ल्यूड असतो. मग तो प्रॉफिट आणि कॉस्ट प्राईस आपल्याला वेगवेगळी दाखवावी लागते, यालाच आपण लोडिंग म्हणतो. म्हणजे लोडिंग इट इज अ सिम्पली मिनिंग ऑफ लोडिंग इज लोडिंग इट इज अ डिफरन्स बिटवीन कॉस्ट प्राईस अँड इनवॉइस प्राईस. कॉस्ट प्राईस आणि इनवॉइस प्राईसमधला डिफरन्स जो आहे तो लोडिंग आहे. आणि लोडिंग आपल्याला कॅन्सल करून रेकॉर्ड करावी लागते. लोडिंग काय आहे आणि लोडिंग कशी रेकॉर्ड करतात ते मी तुम्हाला इथं शिकवतोय, नोट डाऊन करून ठेवा. लोडिंग काय आहे, लोडिंग मी सांगितलं, लोडिंग हा केव्हा वापरायचं आणि लोडिंगचा फक्त एकच इफेक्ट करायचा, कोणत्या अकाउंटला, ब्रँच अकाउंटला एकच इफेक्ट करायचा. आणि तो इफेक्ट करताना ऑपोजिट करा, उलट करा. म्हणजे ब्रँच अकाउंटच्या डेबिटला ट्रान्झॅक्शन असेल तर त्याची लोडिंग क्रेडिटला रेकॉर्ड करा. ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्झॅक्शन असेल तर त्याची लोडिंग डेबिटला रेकॉर्ड करा. लोडिंगचा एकच इफेक्ट करायचा, ब्रँच अकाउंटला ऑपोजिट इफेक्ट करायचा. पण लोडिंग कॅल्क्युलेट कशावर करायची सर, तर लोडिंग इज ऑलवेज चार्ज ऑन ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक अँड गुड्स सेंट और गुड्स रिटर्न. म्हणजे गुड्स सेंट आणि गुड्स रिटर्नचे ट्रान्झॅक्शन, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक याच्यावर फक्त लोडिंग कॅल्क्युलेट केली जाते. नोट डाऊन करून ठेवा. लोडिंग फक्त ओपनिंग स्टॉकवर काढा, क्लोजिंग स्टॉकवर काढा आणि गुड्सच्या ट्रान्झॅक्शनवर काढा. गुड्स सेंट आणि गुड्स रिटर्न किंवा त्याला गुड्स डिस्ट्रॉईडचे पण ट्रान्झॅक्शन असतील तर त्याच्यावर लोडिंग कॅल्क्युलेट करा. आणि हे सगळे ट्रान्झॅक्शन फक्त ब्रँच अकाउंटला असतील. या 3च ट्रान्झॅक्शनवर लोडिंग काढा, बाकीच्या ट्रान्झॅक्शनवर लोडिंग काढू नका. आता लोडिंग कॅल्क्युलेट करायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लक्षात घ्या. लोडिंगचा फॉर्म्युला आहे इनवॉइस प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट, ज्याला आपण शॉर्टमध्ये लिहिलं IP म्हणजे इनवॉइस प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला इनवॉइस प्राईस किंवा कॉस्ट प्राईस यापैकी एकाला 100 मानायचं आहे. लक्षात ठेवा, इनवॉइस प्राईस किंवा कॉस्ट प्राईस दोघांपैकी एकालाच आपल्याला किती मानायचे, 100 मानायचे. कुणाला 100 मानू, तर त्याचं लॉजिक आहे, प्रॉब्लेम वाचा आणि प्रॉब्लेममध्ये हेड ऑफिसकडून जेव्हा माल सप्लाय झाला ब्रँचला तो कसा सप्लाय झाला, ॲट कॉस्ट झाला का ॲट इनवॉइस झाला, त्याला अंडरलाईन करून ठेवा, प्रॉब्लेममध्ये दिलं जातं. मग हेड ऑफिसने ब्रँचला माल ॲट कॉस्ट पाठवलेला असेल तर कॉस्ट प्राईसला 100 माना. ॲट कॉस्ट सांगितलेलं असेल तर कॉस्ट प्राईसला 100 माना. आणि प्रॉब्लेममध्ये ॲट इनवॉइस सांगितलं तर इनवॉइस प्राईसला 100 माना. म्हणजे प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं त्याच्यावर डिपेंड आहे. ॲट कॉस्ट सांगितलेलं असेल तर कॉस्ट प्राईसला 100 माना, ॲट इनवॉइस सांगितले तर इनवॉइस प्राईसला 100 माना. उदाहरणार्थ आपण लोडिंग कॅल्क्युलेट करूया. आता हा सूत्र झाल्यानंतर 100 मानल्यानंतर हा फॉर्म्युला वापरायचा आणि लोडिंग कॅल्क्युलेट करायची. फॉर्म्युला काय, ज्याच्यावर लोडिंग काढत असाल त्याची अमाऊंट घ्या. आपण 3च ट्रान्झॅक्शनवर लोडिंग काढतोय. ओपनिंग स्टॉकवर काढत असाल ओपनिंग स्टॉकची अमाऊंट घ्या, क्लोजिंग स्टॉकवर कॅल्क्युलेट करत असाल क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट घ्या, गुड्सच्या ट्रान्झॅक्शनवर कॅल्क्युलेट करत असाल तर त्यांची अमाऊंट घ्या. म्हणजे ज्याच्यावर लोडिंग काढतात त्याची अमाऊंट घ्या आणि त्याला फक्त इनवॉइस प्राईसने डिवाइड करा आणि प्रॉफिटने मल्टिप्लाय करा. उदाहरणार्थ आपण असं घेऊया की ओपनिंग स्टॉक आहे 12,000. किती आहे, 12,000. आणि उदाहरणार्थ आपण इथं सोडूया. आता प्रॉब्लेममध्ये सांगितलं ॲट कॉस्ट, काय सांगितलं प्रॉब्लेममध्ये, ॲट कॉस्ट प्लस 20% प्रॉफिट असं सांगितलं प्रॉब्लेममध्ये. मग आपण याचं सोल्युशन सोडूया, लोडिंग कॅल्क्युलेट करू. मग ॲट कॉस्ट सांगितलं तर पहिले सूत्र लिहा. सूत्र आहे इनवॉइस प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. सूत्र लिहिल्यानंतर कॉस्ट किंवा इनवॉइस प्राईस याच्यापैकी एकाला 100 माना. मग कॉस्ट सांगितलं ॲट कॉस्ट तर कॉस्टला 100 माना, प्लस प्रॉफिट दिला जातो. प्रॉफिट किती, 20% म्हणजे प्रॉफिट. मग 100 आणि 20 किती झाले, 120. इनवॉइस प्राईस आली 120. आता सोडवा. उदाहरणार्थ ओपनिंग स्टॉक 12,000 आहे तर ज्याच्यावर काढता त्याची अमाऊंट घ्या. अमाऊंट किती, 12,000. भागायचं कशाने, भागायचं इनवॉइस प्राईसने. इनवॉइस प्राईस किती आहे, 120. आणि गुणायचं कशाने, गुणायचं प्रॉफिटने. प्रॉफिट किती आहे, 20. आणि कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. मग तुम्ही जर कॅल्क्युलेटरवर केलं तर कॅल्क्युलेटरवर करा 12,000 भागिले 120 गुणिले 20. उत्तर आलं 2,000. किती आलं उत्तर, 2,000. ही झाली तुमची लोडिंग. आता समजा आपण
यालाच ॲट इनवॉइसनुसार सोडूया. परत दुसरा प्रॉब्लेम, ॲट इनवॉइस प्लस 20% प्रॉफिट असं सांगितलं. तर पहिले लोडिंगचा फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला काय, इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. हा फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युलानुसार इनवॉइस प्राइस किंवा कॉस्ट प्राइस दोघांपैकी एकाला 100 माना. मग ॲट कॉस्ट सांगितलं तर कॉस्टला 100 माना, ॲट इनवॉइस सांगितलं तर इनवॉइसला. आता ॲट इनवॉइस सांगितलं मग इनवॉइस प्राइसला 100 माना. आणि प्रॉफिट किती आहे, प्रॉफिट 20 आहे. तर 100 पैकी 20 रुपये प्रॉफिट असेल तर शिल्लक राहिलेले कॉस्ट. मग 100 मधून 20 गेले, शिल्लक किती राहिले 80. मग कॉस्ट आली 80. अमाऊंट तीच घेऊ. उदाहरणार्थ कितीवर काढताय 12,000. मग ज्याच्यावर काढताय त्याची अमाऊंट घ्या. 12,000 भागिले इनवॉइस प्राइसने भागा. मग इनवॉइस प्राइस किती आता 100. मग 100ने भागा आणि गुणा प्रॉफिटने. प्रॉफिट किती 20. मग करा कॅल्क्युलेटरवर. 12,000 भागिले 100 गुणिले 20 2400. मग लोडिंग किती आली 2400. बघा एकदा कॉस्टवर आणि एकदा इनवॉइस प्राइसवर आपण दोन्ही वेळेस लोडिंग कॅल्क्युलेट केली. या पद्धतीने आपली लोडिंग आली. आणि लोडिंग आल्यानंतर ती लोडिंग फक्त ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करा एकदाच. उलट ओपनिंग स्टॉक कुठं असतो रे, ओपनिंग स्टॉक मी आत्ता सांगितलं होतं ओपनिंग बॅलन्स डेबिटला असतात. तर लोडिंग कुठं जाणार क्रेडिटला. चला आता लोडिंग कॅल्क्युलेट कशी करायची ते मी तुम्हाला शिकवलं. लोडिंगचा सूत्र सांगितलं, लोडिंग कशावर चार्ज करतात ते सांगितलं. आता लोडिंग ब्रँच अकाउंटला कशी कॅल्क्युलेट करतात लक्ष द्या. तुमच्या समोर इकडं दाखवते मी. आता ओपनिंग स्टॉकवर कॅल्क्युलेट करतात. मग हा ओपनिंग स्टॉक डेबिटला आहे तर याची लोडिंग कुठं जाणार क्रेडिटला. मग इथं क्रेडिटला जेव्हा जेव्हा स्टॉकवर लोडिंग कॅल्क्युलेट करणार तेव्हा शब्द वापरा स्टॉक रिझर्व. मग बघा इथं क्रेडिटला बाय स्टॉक रिझर्व कंसात लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक झालं. आता क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक इकडे असतो क्रेडिटला तर लोडिंग कुठं जाणार डेबिटला. मग क्लोजिंग स्टॉकची लोडिंग डेबिटला, स्टॉक रिझर्व लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक झालं. ओपनिंग स्टॉकची लोडिंग झाली, क्लोजिंग स्टॉकची लोडिंग झाली. तिसरी लोडिंग फक्त गुड्स सेंडचे आणि गुड्स रिटर्नचे ट्रान्झॅक्शन. मग पहिले डेबिटला बघायचे गुड्स सेंड आणि गुड्स रिटर्न. बघा इथं गुड्स सेंड दिसतंय, हा एक झाला. अजून आहे का गुड्स सेंड, एकच आहे. मग गुड्स सेंड एकच आहे, हा डेबिटला आहे तर याची लोडिंग कुठं जाणार क्रेडिटला. मग बघा इथं बाय गुड्स सेंड टू ब्रँच लोडिंग दिसतंय, ही लोडिंग झाली गुड्स सेंडची लोडिंग, गुड्स सेंड क्रेडिटला. आता क्रेडिटला चेक करा गुड्स सेंड कोणता आहे. तर इथं बघा एक गुड्स सेंड आहे. मग गुड्स सेंड आता क्रेडिटला आहे तर रिटर्नचा, तर याची लोडिंग कुठं जाणार डेबिटला. मग डेबिटला बघा गुड्स सेंड टू ब्रँच लोडिंग दिसतंय, गुड्स सेंड टू ब्रँच लोडिंग. म्हणजे जो गुड्सचा ट्रान्झॅक्शन क्रेडिटवर असेल त्याची लोडिंग डेबिटला, जो गुड्सचा ट्रान्झॅक्शन डेबिटला असेल त्याची लोडिंग क्रेडिटला. म्हणजे दोन गुड्स जर असतील, एक डेबिटचा आणि एक क्रेडिटचा, तर दोन लोडिंग येतील. एक डेबिटची लोडिंग क्रेडिटला, क्रेडिटची लोडिंग डेबिटला. या पद्धतीने म्हणजे लोडिंग फक्त तीनच काढायच्या. ओपनिंग स्टॉक त्याची लोडिंग क्रेडिटला, क्लोजिंग स्टॉक त्याची लोडिंग डेबिटला आणि तिसरं गुड्सवर डेबिटचा गुड्स लोडिंग क्रेडिटला, क्रेडिटचा गुड्स लोडिंग डेबिटला. आणि लोडिंग कशी कॅल्क्युलेट करतात आत्ताच मी तुम्हाला शिकवलं. इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. या पद्धतीने तुमचा पूर्ण ब्रँच अकाउंट कंप्लीट झाला. त्याच्यानंतर ब्रँच अकाउंट क्लोज करा. क्रेडिट साईड जास्त असेल तर डेबिटला डिफरन्स येणार, आलेल्या डिफरन्सला नेट प्रॉफिट नाव द्या. आणि डेबिट साईड जास्त असेल तर क्रेडिटला डिफरन्स येणार, त्याला म्हणा नेट लॉस. म्हणजे नेट प्रॉफिट आणि नेट लॉस शोधण्यासाठी आपण ब्रँच अकाउंट तयार करतो. संपलं ब्रँच अकाउंट. ब्रँच अकाउंट समजला, 90% प्रॉब्लेम संपला. मग ब्रँच अकाउंटच्या डेबिटला काय काय लिहितात, क्रेडिटला काय काय लिहितात, परत एकदा सिंपल. ओपनिंग बॅलन्स असेटचे डेबिटला जेवढे ओपनिंग लिहिले तेवढेच क्लोजिंग क्रेडिटला रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर गुड्सचे ट्रान्झॅक्शन, गुड्स आले तर डेबिटला, गुड्स रिटर्न केले तर क्रेडिटला. त्याच्यानंतर तिसरं खर्च, सगळे खर्च ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे. 3 खर्च फक्त डेटर्स अकाउंटला. डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस टू कस्टमर आणि बॅड डेट्स फक्त डेटर्सला, बाकी सगळे खर्च इथं. त्याच्यानंतर सेल, कॅश सेल असेल तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला, क्रेडिट सेल असेल तर डेटर्स अकाउंटच्या डेबिटला. आणि त्याच्यानंतर डेटर्सकडून पैसे मिळाले, कलेक्शन मिळालं तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला. आणि त्याच्यानंतर संपलं, लोडिंग कॅल्क्युलेट आहे, बस एवढंच आहे, संपलं ब्रँच अकाउंट. आता आपण पेटी कॅश अकाउंट आणि डेटर्स अकाउंट बघूया. मी तुम्हाला काय सांगितलं, पेटी कॅश अकाउंट आणि डेटर्स अकाउंट कंपल्सरी नाही. पेटी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स दिला पण क्लोजिंग बॅलन्स दिला नाही तर ते शोधण्यासाठी पेटी कॅश अकाउंट बनवतात. डेटरचा क्लोजिंग बॅलन्स दिला नाही तर ते शोधण्यासाठी क्लोजिंग बॅलन्स डेटर्स अकाउंट बनवतात. किंवा याचा क्लोजिंग बॅलन्स दिला तर एक्सपेन्सेस शोधण्यासाठी बनवतात.
तर लक्षात घ्या, याच्या फॉर्मॅटमध्ये डेबिटला 2 आणि क्रेडिटला 2 एवढेच ट्रान्झॅक्शन आहे. पार्टच करून ठेवा. डेबिटला येतो ओपनिंग बॅलन्स, क्रेडिटला येतो क्लोजिंग बॅलन्स पेटी कॅशचा. संपलं. या व्यतिरिक्त हेड ऑफिसकडून कॅश जर आली त्याला कॅश रेमिटन्स म्हणतात, ते डेबिटला लिहायचं. कॅश रेमिटन्स टू कॅश नावाने. आणि जेव्हा जेव्हा हेड ऑफिसकडून कॅश आलेली असेल आणि त्या कॅशमधून आपण एक्सपेन्सेस दिले स्मॉल खर्च, तर ते स्मॉल खर्च क्रेडिटला. पेटी कॅश जाणार, मग स्मॉल खर्च ॲक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस क्रेडिटला. आणि आलेल्या डिफरन्सला एकतर क्लोजिंग बॅलन्स नसेल तर क्लोजिंग बॅलन्स नाव द्या आणि एक्सपेन्सेस नसेल तर एक्सपेन्सेस नाव द्या. म्हणजे बॅलन्सिंग फिगर एकतर हा येणार किंवा हा येणार. समजलं. या पद्धतीने पेटी कॅश अकाउंट. त्याच्यानंतर डेटर्स अकाउंटचा फॉर्मॅट लक्षात घ्या. डेटरचा ओपनिंग बॅलन्स डेबिटला, डेटरचा क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला. काही वेळेस क्लोजिंग बॅलन्स दिला जात नाही, तर आलेला फरक हा क्लोजिंग बॅलन्स असेल. समजा क्लोजिंग बॅलन्स दिलेला असेल तर काय फरक असेल? फरक येणार एकतर क्रेडिट सेल बॅलन्सिंग फिगर किंवा कलेक्शन बॅलन्सिंग फिगर. कधी येणार फरक हा? जेव्हा क्लोजिंग बॅलन्स दिलेला असेल तर. आणि क्लोजिंग बॅलन्स दिला नसेल तर क्लोजिंग बॅलन्स शोधण्यासाठीच डेटर्स अकाउंट बनवतात. क्लोजिंग बॅलन्स दिला तर मग फरक आपला एकतर कलेक्शन असेल किंवा क्रेडिट सेल असेल. डेबिटला डिफरन्स आला तर सेल क्रेडिट सेल आणि क्रेडिटला डिफरन्स आला तर कलेक्शन, जर क्लोजिंग बॅलन्स असेल तर. या व्यतिरिक्त काहीच येत नाही. डेबिटला ओपनिंग बॅलन्स, क्रेडिटला क्लोजिंग बॅलन्स. या व्यतिरिक्त कलेक्शन मी तुम्हाला सांगितलं, डेटर्सकडून पैसे मिळाले क्रेडिटला लिहा. त्याच्यानंतर 3 खर्च जे डेटर्सशी संबंधित आहे ते फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहितात. अलाउन्सेस, बॅड डेट्स आणि डिस्काउंट अलाउड. त्याच्यानंतर एखादा बिल्स रिसिवेबल असेल तर ते सुद्धा डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. त्याच्यानंतर डेटर्सने काही माल परत केलेला असेल, कुणाने? डेटर्सने माल परत केला, तर डेटर्सने माल परत केला म्हणजे त्याला सेल्स रिटर्न म्हणतात. तो ट्रान्झॅक्शनसुद्धा डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटलाच रेकॉर्ड करायचा. म्हणजे जेव्हा जेव्हा कस्टमरकडून माल परत येणार, ब्रँच अकाउंटला लिहू नका, आपलं डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजला फॉर्मॅट. या पद्धतीने डेटर्स आणि पेटी कॅश अकाउंटचा फॉर्मॅट आहे. प्रॉब्लेम सोडवताना अजून आपला क्लिअर होणारच आहे. त्याच्यानंतर लोडिंग मी तुम्हाला शिकवली. लोडिंगचा फक्त इफेक्ट ब्रँच अकाउंटला करायचा, एकच इफेक्ट करायचा आणि ऑपोजिट करायचा. डेबिटला असेल तर क्रेडिट, क्रेडिटला असेल तर डेबिट. लोडिंग कशावर कॅल्क्युलेट करतात? लोडिंग फक्त 3 ट्रान्झॅक्शनवर, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि गुड्सचे ट्रान्झॅक्शन. लोडिंग कशी कॅल्क्युलेट करतात त्याचं सूत्र आहे इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. इनवॉइस किंवा कॉस्ट प्राइस दोघांपैकी एकाला 100 मानायचं. प्रॉब्लेममध्ये ॲट कॉस्ट सांगितलं तर कॉस्ट प्राइस 100 घ्या, इनवॉइस सांगितलं तर इनवॉइस प्राइस 100 घ्या. कसं कॅल्क्युलेट करायचं मी तुम्हाला दाखवलं. या पद्धतीने कॅल्क्युलेट करा. ज्याच्यावर लोडिंग काढताय त्याची अमाऊंट घ्या, त्याला इनवॉइस प्राइसने भागा आणि प्रॉफिटने गुणा. या पद्धतीने तुम्ही लोडिंग कॅल्क्युलेट करू शकतात. पेटी कॅश डेटरचा फॉर्मॅट आपण शिकलो आणि ब्रँच अकाउंट सगळ्यात महत्त्वाचा. एवढा फॉर्मॅट जर तुम्हाला समजला, प्रॉब्लेम संपला. या पलीकडे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. आजचं पूर्ण लेक्चर घेतल्यानंतरच आपण आत्ता प्रत्यक्षात पहिल्या प्रॉब्लेमची पुढच्या लेक्चरला प्रॅक्टिस करूया. तर तुम्हाला डेटर्स मेथडच्या पूर्ण डिटेल नोट्स आजच्या लेक्चरला मी समजून सांगितलेले आहे. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या लेक्चरला डेटर्स मेथडचा पहिला प्रॉब्लेम आपण शिकणार आहोत. थँक्यू.